मराठी, आवाज जनसामान्यांचा। दौंडच्या राजेगाव स्वामी चिंचोली सीमेलगत कानोबाच्या डोंगराशेजारी वन खात्याची जमीन असून या ठिकाणी ठेकेदार अमोल नलावडे यांनी परवानगी न घेता पाईपलाईन खोदायचं काम सुरू केलंय। याकडे वन अधिकारी डोळे झाकून बसलेत। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राजेगाव स्वामी चिंचोली गावासाठी जलजीवन पाणी पुरवठा योजना ही 15 कोटी रुपयांची योजना असून सदरचं काम चालू आहे। या योजनेची पाईपलाईन वन खात्याच्या हद्दीतून जात असताना कुठलीही परवानगी घेतलेली नाही। एरवी मात्र छोट्या छोट्या घटनांवर कारवाई करणारे वन खाते यावेळेस मात्र ठेकेदाराचे जावई असल्यासारखे का वागत आहे, हे येथील ग्रामस्थांना पडलेले मोठे प्रश्न आहे। याचाच संपूर्ण आढावा घेतलाय आमचे जी9 मराठीचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी। पहा सविस्तर। नमस्कार, जी9 मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण स्वामी चिंचोली तालुका दौंड आणि राजेगाव तालुका दौंड या सरहद्दीवर असून या ठिकाणी आपण फॉरेस्टच्या जागेत आहोत। या फॉरेस्टच्या जागेवरती आपण पाहत आहात, या ठिकाणी बेकायदेशीरपणे उत्खनन करून बेकायदेशीर खोदाई करून पाईपलाईनचं काम चालू केले। या ठिकाणी आपण पाहत आहात, या राजगाव हद्दीमध्ये फॉरेस्टच्या जागेमध्ये या ठिकाणी जलजीवन मिशनचं काम चालू आहे। या ठिकाणी नलावडे म्हणून कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी या फॉरेस्टच्या जागेमध्ये बिगर परवानगीचे या ठिकाणी खोदाई चालू केलेली आहे। परंतु या वन अधिकाऱ्यांनी याकडे डोळे झाक केलेले पाहायला मिळत आहे। या ठिकाणी वन अधिकारी का कारवाई करणार नाहीत हे आपल्याला पाहावं लागणार आहे की वन अधिकाऱ्यांचा काय साठलोट आहे का। या वन अधिकारी साधं गोरगरीब जनतेने या ठिकाणी साधा लाकड तोडी जरी केली तरी त्यांच्यावर कारवाई करतात, गुन्हा दाखल करतात। याच दौंडच्या वन खात्यामध्ये मागील काही 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वीच मलठण या ठिकाणी वन खात्यातल्या वृक्षतोडीमुळे 3 अधिकारी निलंबित झाले होते। याच राजगाव ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे की वन अधिकारी काय कारवाई करणार याकडे आपण लक्ष देऊन राहणार आहोत। कॅमेरामॅन अरुण भोईसह मी बबनराव धायतोंडे, दौंड।